नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आपण नेहमी मुलांसाठी काय पौष्टिक बनवावं आणि काय पौष्टिक पदार्थ त्यांना खाऊ घालावा हे शोधत असतो. आज आपण मस्त पालक आणि वाटाण्यापासून पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी रव्यामध्ये 1 वाटी वाटाणे टाकायचे आणि थोडीशी पालक घालायची, 1 वाटी दही टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि हे बॅटर एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून आपण सगळं मिक्सर जारमधून बॅटर काढून घेणार आहोत. त्यानंतर आता यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचं, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा आपण पांढरी तीळ टाकणार आहोत, अर्धा चमचा ओवा टाकायचा. त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये काळी मिरी पूड घातलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे छान बॅटर एकजीव करून घ्यायचं. संपूर्ण साहित्य टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं असंच फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेटून घेतलं की छान असं फुलून जातं. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला इनो टाकायचं आहे. इनोऐवजी तुम्ही सोडासुद्धा वापरू शकतात. त्यानंतर अर्धा पॅकेट आपण इनो टाकलं, थोडंसं पाणी टाकून एकाच डायरेक्शनने फेटून घेतलं म्हणजे अगदी ढोकळ्यासारखं बॅटर छान फुलून वरती येतं. तुम्ही बघू शकता बॅटर छान फुलून झालेलं आहे. आता आपण एक ताट घेणार, त्याला तेल लावून घेणार आहे म्हणजे आपला ढोकळा हा खाली चिकटणार नाही. ही रेसिपी एवढी छान आहे ना, तुम्ही जर एकदा मुलांना खाऊ घातली ना त्यांना खूपच आवडेल आणि सगळे पौष्टिकच पदार्थ आहे, त्यांना खूप आवडीनेच खातील. त्यानंतर ताटात सगळं बॅटर ओतून घेतलं. आता काय करायचं, यावर थोडंसं तिखट भुरभुरायचं म्हणजे अगदी दिसायला पण ढोकळा छान दिसतो आणि खायला पण छान लागतो. त्यानंतर कढईमध्ये पाणी तापायला ठेवले होते. आता वाफेवर 20 ते 25 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही जर ढोकळा बनवून मुलांना खाऊ घातला ना, त्यांना खूपच आवडेल आणि पौष्टिकसुद्धा होईल. बघू शकता ढोकळा पण अगदी तयार झालेला आहे. संपूर्ण ढोकळा गार झाला की त्याला कापून घ्यायचा आहे, त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. ढोकळा नेहमी गार झाल्यानंतरच कट करा, कट करायची घाई करू नका नाहीतर तुकडे पडतात. छान मस्त आता आपल्याला ढोकळ्यासारखे छान पीसेस कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर संपूर्ण पीसेस कट करून घेतले की त्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे. तेलामध्ये कडकडीत गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आणि वरून तडका देऊन घ्यायचा. ही रेसिपी खायला तर टेस्टीच लागते पण दिसायलासुद्धा छान दिसते. अगदी मुलं आवडीने खातील, सगळ्यांना खूपच आवडेल. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. ढोकळा नेहमीच खातो पण त्यामध्ये जर वाटाणा आणि पालक टाकून आपण बनवलं ना, तर अगदी रव्यापासून असा हा ढोकळा तयार होईल आणि खायलासुद्धा सुंदर लागेल. त्यानंतर आपण याचे पीसेस कट केले. तुम्ही बघू शकता थोडासा गरम असताना कट केल्यामुळे थोडासा तुकडा पडला, पण गार झाल्यानंतर इतका छान लागत होता ना, खायला अगदी टेस्टी लागत होता. छान जाळीदार झालेला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की ट्राय करू शकतात. बाजारात थंडीमध्ये भरपूर प्रमाणात मटार आलेले असतात आणि पालकसुद्धा असते. त्यापासून हा पौष्टिक नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मुलांना काय सगळ्यांना खूपच आवडेल. ढोकळ्यासारखीच पद्धत आहे. यापासून तुम्ही आप्पेसुद्धा तयार करू शकतात आणि डोसेसुद्धा काढू शकतात. एकाच बॅटरपासून आपण 3 ते 4 रेसिपी बनवू शकतो. पण मी आज ढोकळा बनवलेला आहे. या पद्धतीने तुम्ही पालक आणि मटारची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकतात.